जय शिवराज, जय भीम, जय आदिवासी. नमस्कार, स्वागत आहे तुमचा न्यू ब्लॉगमध्ये. तर कशात तुम्ही मग मी आलो एका न्यू ब्लॉगमध्ये. तर हे पहा आपला समोरचा व्ह्यू. आणि आपल्याला खूप दिवसापासून ब्लॉग बनवायचा होता, तर आज बनवतोय. सकाळच उठलोय, तोंड बिन धुवलं आणि तसाच उठलोय आणि सुटलोय ब्लॉग बनवून. हे पहा आपला व्ह्यू कसा आहे, एकदम स्वर्गासारखा. तर इथून जर शूट करून धावला तर एकदम मजा असा. हे पहा कसं व्ह्यू आहे आपला, इथून दिसतो. तो डोंगरामध्ये धुगा येऊन बसलेला आहे, तो रिअलचा स्वर्ग झालेला आहे. चला मग जाऊया, आज आपण खूप मजा मारूया. तर आपण पहिला नदीचा व्ह्यू दाऊ. तर पाहून घ्या नदीचा व्ह्यू कसा आहे. पावसाळा आला की इथून खूप नदी वाहते. आता म्हणजे सुरुवात झाली. तर चला मग, आपल्याला अजून खूप फिरायचं आहे. तर आपल्याला आज जायचं आहे जंगलामध्ये. तर मग चला जाऊया, इकडे जाऊया आज आपण. की कसा व्ह्यू झालेला आहे, पावसाने कसा ओलचिंब भिजलेला आहे पाहायला. तर चला मग. तर इकडे बघा कसं व्ह्यू आहे. ही माती म्हणजे येतात काय डोंगर. चला आता आपण खूप फिरणार आहे, खूप मजा मारणार आहे. पण आपले एक पण व्हिडिओ जात नाही आता व्हायरल. 20, 30, 23 असे अटकून राहतात. एवढी मेहनत करून पण काय पाहिजे. आणि पहा इकडे म्हणजे असं हे वरून कॅमेरा फिरलो राहते, एकदम स्वर्गात गेलेलो वाटते. आणि आज आपण स्वर्गात जाणार आहोत. रीलच्या नाही बरं का, तिकडे मोबाईल अलाउड नसतो. इकडेच इकडे. तर चला मग. जाता आपल्याला हे झाड आणि इकडे म्हणजे अशी, हे बघा इकडे काय आहे. हे माती गोल चिंब झालेले आहे. आता पाऊस सुरू होणार म्हणजे झाला आहेच, नदी पण वाहते, पण आता जोरात होणार. तर चला मग पावसाची मजा घ्यायला आणि मजा मारायला. आणि इकडे बघा हे कसं भात लावलेलं आहे, पेरलेलं आहे आणि ते आलेलं पण आहे. म्हणजे आता अवनी सुरू होणार. आणि इकडे म्हणजे उकळून ठेवलेलं आहे. आणि आपल्याला आज जायचं आहे जंगलामधून. त्याला सण तसं पण मग आपल्याला पहिला साप दिसला पाहिजे आणि मग विंच दिसला पाहिजे. मग आपल्या रिॲक्शन भारी होणार ना. इकडे हे असे झाडे पडून गेलेले आहेत. काय वादळ गुणे वादळ वाटते की खूप झाले म्हणून हे झाडं पडलेत. आणि इकडे आता जंगलामध्ये जायचं आहे, म्हणजे आता वाघ येणार, वाघ. चला मग चढत जाऊ आपण. वाघ येतो की नाही ते काय नाही माहीत आपल्याला, की साप दिसतो की विंच दिसतो. आपल्याला सवयच आहे तसे. पण आपण असे खूप ब्लॉग शूट केलेले आहे आधी, आणि डिलेट डबल केलेले आहे, आणि पोस्ट निम्मे केलेले आहे, आणि डिलेट त्याच्यात डबल. चला मग, अशी मजाच वेगळी आहे ते जंगलामध्ये फिरायला. तर ही पहा कशी असं ओलिचिंब झालेलं असतं. म्हणजे ये झाड बीड, ये जंगल, हे सुना सा सब लग रहा है. तर चला मग इकडे. आणि आपण आता पोहोचलेलो आहे जंगलात. इकडे आपल्याला कुणी दिसत पण नाही, आपण एकलेच आहेत. चला आज अशी मजा मारू ना, सगळा शूट करून मजा मारतो. आज खूप फिरतो. हे बघा इकडे जंगलामध्ये कसं राहते. हे काही झाडं असतात, आपल्याला काही झाडांची नाव पण माहीत नाही. हे म्हणजे करवंद. ह्याला करवंद येतात, काळे बहिण. ते बघा याला आले, पण आता ती गेली. काळी मैना, डोंगरची काळी मैना कशी लागली पिकायला. आणि इकडे माणसं मेट्यावर आले. आपण इकडे जाऊ आता. तर चला मग आपण इकडे जाऊ.
मिस्टेक हो गई यार, ऐसे आप कहाँ से निकले हम। आता आपण आपला लोकेशन चेंज केला. आता इकडे इकडे कसा व्ह्यू आहे तेच नाही माहीत. चला आपण आता इकडे जा. लोकेशन ओले बदल द्या. पण तुम्हाला आवडतात का जंगलामध्ये ब्लॉग बघायला? मी बनवतो तर खरी, तुमची काय कमेंट ना काहीच नाही. तसे व्ह्यूज पण नाही आहेत, काय फायदा नाही म्हणून. आणि इकडे हे कसलं झाड आहे पण काहीच नाही दिसत. मोबाईल पण मग चला आपण असाच जंगलामध्ये भिजून घाण झाले सगळं. ये कौन सी दुनिया में आ चुके हैं हम? लगता है अलग की दुनिया है. तर इकडे चला जाऊ, पण काय आहे तिकडे बघायला. पक्ष्यांचे आवाज तर येतात, पण पक्षी कुठे असतात तेच माहीत नाही. ते गडवाले येतात नाही का, ते फिरण्यासाठी येतात. ते खूप छान शूट करून जातात. आमच्याकडले लोकेशन असे ड्रोनने शूट करतात. त्यांच्याकडे मोठमोठाले फोन असतात, गुगल पिक्सचा आला आहे फोन. अशा फोनने ते शूट करतात आणि ड्रोनने आमचे लोकेशन सोशल मीडियावर व्हायरल करून टाकले त्यांनी. पण आम्हाला नाही करता येत. तर चला इकडे थोडे पुढे जाऊ. आणि पाखरांचा आवाज तरी होतोय, पण आपल्याला पक्षी नाही दिसणार. इकडे आळवाचं झाड आहे बरं का, पण त्याला आळवच नाही दिसत. आता आळवा आता लागलेत याला, पण अर्ध्या झाडाला येतात आणि अर्ध्या नाही येत. तकदीरों की लड़ाई दिल को बन के हवा में जुबा में तुमसे मिलने आऊंगा रातों को तेरा चांद. हे पहा, एक कोणतं झाड आहे, त्याला पण फळ आलेले आहे. कॅमेरा आपण झूम करून पाहू. चहाला गेला, कॅमेरा क्वालिटी डाऊन झाली. आणि हे ओलं चिंब भिजून गेलेलं आहे. पण इकडे असं म्हणजे खूप कोणीच नाही. इकडे तिकडे मेठ्यावाले दिसले, ते चॉकीत झाले असतील. हे म्हणजे हे काय करतं येडेवाने, त्याला काय म्हणजे काय गेलाय म्हणजे वाय. तो गायची एक सॉन्ग जाय, म्हणजे गाणं म्हणायचं आपल्याला खूप शौक आहे. पण घरामध्ये आपण आपले स्वतःचे रॅप तयार करतो किंवा इंस्टाग्राम डायलॉग शायरी, पण आपल्याला जास्त कोणी सपोर्ट नाही करीत. ते असे नाचतात नाही का, त्याला लगेच लाईक ठोकून मोकळे होतात. आपल्याला आपण स्वतः कंटेंट तयार करतो, पण कोणी नो सपोर्ट. इकडे अजून आपल्याला फिरायचं आहे. हे बघा, हे पाला कसा झालेला आहे जंगलामध्ये. इकडे आपल्याला काय सापडलं पण नाही. काय साप, खेकडे म्हणजे असे खेकडे माणसं खातात आमच्याकडले. तुमच्याकडले खातात का नाही माहीत नाही, पण आमच्याकडे, आम्ही आदिवासी आहे, आमच्याकडे खातात. आणि आता इथून जायला लागलं, इथून थोडी वाट दिसते. इथून लय बेकार वाट आहे बघा इथून अशी. तर चला मग या वाटेमधून जाऊ. इथे फुल पडलेलं आहे. ते कसलं फुल आहे पण माहीत नाही, पण हे फूल. चला आपण कसे झालं, आपण मग सकाळ उठून तोडून काहीच नाही, तसेच उठून आलं. आपल्याला काय, आपण पेज कसा आणि काय कसा आपल्याला काय संबंधच नसतो. आता शूट करून सगळा झाला नाही झाला, अभी तो
टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. तर चला अजून असा शूट करू आज ना, एक व्ह्यू झाला नाही तर चालेल, पण मजा मारून घेऊ. की आपण व्ह्यूज कसल्यासाठी नाही बनत आहे, आपला एक शौक आहे. पण आपल्याला कोणी सपोर्ट ना व्ह्यूज काहीच नाही येत. पण आपण 5 वर्षे बनवून बघायचे नाही. अनलिमिटेड जब तक हमें तब तक हमारा सोशल मीडिया. आणि इकडे म्हणजे आपण एक दिवस खास पाखरा शूट करण्यासाठी जाणार आहे. म्हणजे ते की म्हणजे असे पुढच्या 2-3-4 महिन्यात येणार. म्हणजे असं वातावरण मस्त होणार. मग ते पाखरं येतात त्याचं शेतावर खायला बसतात ते, आणि आमचे माणसं त्यांना पिटाळतात, ते आमचे नुकसान करतात. मग तर इकडे रस्ता कसा आहे बघा. इथून आम्ही या रस्त्याने पायी जायचो. इकडे शाळा आहे आणि इकडे आमचा गाव आहे. आणि इथून पायी जायचो, लय मजा मारायचो पायी. लहानपणाचे दिवसच वेगळे होते, लय मजा होती तेव्हा. पण आता नाही, मोठा झाल्यावर लगेच जबाबदारी येते आणि जिंदगी झंड होऊन जाते. आणि लगीन झाल्यावर तर दुप्पट. तर इकडे आपण जंगलामध्ये पाखरा चूप चूप करत आहे. आणि आपण एकटा हे बघा, इथे एक दिसलं, पण ते कॅमेरामध्ये नाही दिसणार. ते छोटं दिसतं कॅमेरामध्ये, रिअलमध्ये मोठं दिसतं. आणि रिअलमधली क्वालिटी आहे ती रिअलमधली डोळ्याने दिसते. ती कोणत्यात कॅमेऱ्यात किंवा मोबाईलमध्ये कधीच शूट नाही होणार. ते शूट होतं ते सगळं डुप्लिकेट. एकतर फिल्टरमध्ये शूट होतं, नाहीतर एक दिसतं तर मोबाईल आणि स्क्रीनमध्ये वेगळं दिसतं. रिअलमध्ये शूट म्हणजे आरशामध्ये होतं, तसा कॅमेरा कोणाला बनवता पण नाही येणार. हे बघा, आता हे रिअलमध्ये असेल आणि फोनमध्ये उठाव शूट होतं. मग कोणचा फोन किंवा कॅमेरा असो, हा रिअलमध्ये वेगळा दिसते. तर चला आपण इकडे जाऊया. हे बघा हे कसं दिसतं, हे लोंबलेलं आहे. आणि आपण आज खूप फिरलो आहे, खूप. अर्धे व्हिडिओ प्ले करणार, ते म्हणणार यात असं काय टाइमपास चाललं आहे, देखून पण फायदा नाही काय. पण हे कसलं झाड आहे, परत एक झाड. तर आता आपण इथून चढणार आहे, इथून रस्ता आहे तिकडे जायचं. आणि हे कसले लागलेलं आहे, वाटतंय कांदाच आहे. आणि औषध पण कोणचा पण बनतो. तर चला आपण आता इथून चढू. तर चलो आपण चढलोय तिथून. आणि इकडे म्हणजे अशी घंटार जाळ वाटते, असं वाटतंय का इथे काय असणार. पण असं काहीच नसतं जंगलामध्ये. आपण जंगलामध्ये यांडाकोंडा मग ते डिस्कवरी शूट करणार एक दिवस, असे ब्लॉग शूट करून आपण डिस्कवरीवाले बनू एक दिवस. असे शूट करून आपण काही खाऊन न जाऊ. असे ते किडे वगैरे ते खातात, ते आपल्याला नाही जमणार ते, पण आपण शूट करणार ते. इकडे आता पोहोचलो आहेत. म्हणजे इथे आम्ही आंब्यावर यायचो, पण शिकारीला पण यायचो आम्ही आदिवासी, आम्ही शिकारीला पण येतात. पण मी नाही यायचो. पण मी असा जंगलामध्ये फिरायला यायचो. लहानपणापासून जंगलामध्ये फिरायचा शौक आहे. आणि मोठा झाल्यावर मला नव्हतं माहीत की मी असा यूट्यूबर होणार, यूट्यूबर कंटेंट अपलोड करणार. पण एवढं माहीत होतं मी शायर होतो. माझा सपना होता की इंस्टा टिकटॉक, तेव्हा टिकटॉकचा जमाना होता, त्याच्यावर मी शायर अपलोड करणार. त्या केल्या. पण हे नव्हतं माहीत की मी यूट्यूब पण खोलणार, त्याच्यावर मी येणार, कंटेंट अपलोड करणार. हे कुछ अलग ही हो गया. आणि आपण आता एवढाच व्हिडिओ बनवतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पण असे नका करू, काय लोक सबस्क्रायबर असतात ते परत जातात आणि अनसबस्क्राईब होऊन जाते. नवीन असाल तरच करा. तर चला मग मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये.